मुंबई शहरासह उपनगरामध्ये आज पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचायला आता सुरुवात झाली आहे। मुंबईत पुढचे 3 ते 4 तास पावसाची ही संततधार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। दक्षिण मुंबईमध्ये 51.8, पश्चिम उपनगरामध्ये 27 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। रेल्वे वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे, तर रस्ते वाहतूक सुद्धा आता मंदावली आहे। तर मुंबईमध्ये काय नेमकी सध्या पावसाची परिस्थिती आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत। मनोज, मुंबईमध्ये आज पहाटेपासून संततधार पाऊस आहे, उपनगरामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे। काय काय नेमके सध्याचे ताज्या घडामोडी आहेत? अगदी बरोबर आहे। सकाळी 5 वाजेच्या सुमारास मुंबईत हा जो पाऊस आहे तो सुरू झालेला आहे आणि आताही सुरूच आहे, परंतु कधी मध्यम स्वरूपाचा तर कधी जोरदार पाऊस कोसळत असल्याचं पाहायला मिळतं। मी आहे आता माटुंगा या ठिकाणी आणि हा जो फाई गार्डनकडे जाणारा रस्ता आहे, या रस्त्यावर जास्त प्रमाणात पाणी साचलेलं होतं। आता मात्र त्याचा थोडाफार निचरा झाल्याचं पाहायला मिळतं आहे, परंतु पावसाचा जोर अजूनही कायम आहे, त्यामुळे हे पाणी असंच राहणार आहे। साधारणतः 9:30-10च्या सुमारास भरती आहे समुद्राला, त्यामुळे त्या समुद्रात जाणारं पाणी असते ते बंद करण्यात येतं आणि त्याचाच परिणाम म्हणून मुंबईतल्या अनेक सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात होत असते आणि आताही तसंच दिसते आहे की मुंबईतला सखल भाग जो आहे तिच्यामध्ये काही ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळते आहे। सध्या रस्ते वाहतूक तर सुरळीत आहे, परंतु रेल्वेची जी वाहतूक आहे ती 10 ते 15 मिनिटे उशिराने असल्याचं पाहायला मिळते आहे। पुढचे 3 ते 4 तास महत्त्वाचे आहे। मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचं हवामान खात्याच्या वतीनं वर्तवण्यात आलेलं आहे, त्यामुळे मुंबईकरांनी सावध होऊनच घराबाहेर पडावं किंवा काम असेल अति महत्त्वाचं तरच बाहेर पडावं असं सुद्धा सांगण्यात येत आहे। कारण जो ऑरेंज अलर्ट दिलेला आहे त्यामुळे पुढचे काही तास महत्त्वाचे असणार आहेत। निश्चित धन्यवाद मनोज, दिलेल्या सगळ्या या सविस्तर माहितीसाठी। अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।